पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। 10,000 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये। या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट आला आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि जागांचा जर आपण विचार केला तर 10,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि शिक्षण फक्त 12वी पास यामध्ये लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोलीस भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, पोलीस भरतीमध्ये यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, त्याचबरोबर उंची वगैरे किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती संदर्भात सांगणार आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, पोलीस भरती संदर्भात ते अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवून देतो। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, राज्यात सप्टेंबर पासून 10,000 पोलीस भरती होणार आहे। भरती लांबली, एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र। त्यानंतर तुम्ही बघू शकता, गृह विभागाने 2024 डिसेंबर 2025 पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे। पण सध्याच्या कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणाऱ्या पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतर म्हणजे साधारणतः 15 सप्टेंबर पासून सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी सांगितले। आणि 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण 10,000 पदांची भरती यावेळेस होईल, असेही त्यांनी सांगितले। आगामी 10,000 पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे 12 ते 13 लाख अर्ज अपेक्षित आहे। आणि सध्या तापमान खूप असल्याने आणि पावसाळ्यामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्यामुळे तर गणेशोत्सवानंतर भरती सुरू केली जाणार आहे। सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल। त्याचबरोबर अंदाजे अर्ज जे या ठिकाणी येऊ शकते तर ते 11 लाखापर्यंत या ठिकाणी येणार आहे। आणि त्याचबरोबर एकाच पदासाठी एकाच अर्जाचे बंधन असणार आहे। राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलीस भरतीत एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे आणि त्याशिवाय जास्त भरलेल्या उमेदवारांचे अर्ज ठरले जाणार आहे। या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला जर चुकीने हजर राहिला असेल व तो त्या ठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला तरी त्याला 2 ठिकाणी अर्ज केलेला अपात्र ठरवण्यात येईल, असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पोलीस भरतीचे हे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आहे। तर यामध्ये 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। पोलीस शिपाई झालं, बॅट्समन झालं, कारागृह झालं, चालक झालं, SRPF झाले, ह्या पदामध्ये मुलांना आणि मुलींना वयोमर्यादा जर आपण विचार केला तर जे चालकचं पद आहे, चालकमध्ये जे वयोमर्यादा आहे 19 ते 28 वर्षापर्यंत आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष म्हणजे 19 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना। शिपाई पदामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर कारागृहामध्ये 18 ते 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। SC कॅटेगरीला 18 ते 33 पर्यंत यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। बॅट्समनमध्ये सुद्धा वयोमर्यादा 18 ते 28 आहे। SC कॅटेगरीला 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर SRPF पदामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 आहे। SC कॅटेगरीला 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला, खुल्या प्रवर्गासाठी या भरतीमध्ये 450 रुपये फी आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये फी असणार आहे। तर निवड प्रक्रियेचा जर पाहिलं पोलीस भरतीमध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, फिजिकल, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। आणि पोलीस भरती जे निघणार आहे हे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे तर ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांना 155 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे। त्याचबरोबर या भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। आणि SRPF पदामध्ये जर पाहिलं तर उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर जे चालकचं पद आहे तर चालक पदामध्ये जे ग्राउंड असणार आहे हे 50 मार्कासाठी असणार आहे। तर पहा, पोलीस बॅट्समन झालं, त्याचबरोबर कारागृह पोलीस झालं, त्याचबरोबर पोलीस शिपाई झालं, तर ह्या 3 पदामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये 50 मार्कासाठी ग्राउंड असणार आहे। तर ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 20 मार्कासाठी गोळा फेक आहे, 15 मार्कासाठी
मार्कासाठी आणि 100 मीटर आहे 15 मार्कासाठी। अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड पुरुष उमेदवारांचं होणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे बॅट्समन झालं, त्याचबरोबर पोलीस शिपाई झालं, पोलीस कारागृह ह्या पदामध्ये तर 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, त्याचबरोबर गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी। तर अशा प्रकारे आपला 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे। त्याचबरोबर जे चालकचं पद आहे तर चालक पदामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर चालक पदामध्ये दोनच इव्हेंट आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी चालक पदामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी। त्याचबरोबर महिला उमेदवारांचं ग्राउंड पाहिलं चालक पदाचा तर यामध्ये महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे यामध्ये 20 मार्कासाठी। अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आपलं होणार आहे। त्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर आपलं यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर करंट अफेअर मिळून 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 100 मार्काचा हा पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला पेपरसाठी जो टाइम भेटणार आहे तर 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर पेपर आपल्याला ह्या 100च्या 100 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून यायचं आहे, कारण की पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया पोलीस भरतीची सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण प्रोसेस आहे। आणि जे SRPFचं पद आहे तर SRPF पदामध्ये जर आपण ग्राउंड पाहिलं तर SRPF पदामध्ये जे ग्राउंड आहे तर यामध्ये 3 इव्हेंट आहे। तर यामध्ये पहिला जो इव्हेंट आहे तर 5 किलोमीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 25 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 25 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्यांना 50 मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे। त्याचबरोबर गोळाफेक आहे 25 मार्कासाठी आणि 100 मीटर आहे 25 मार्कासाठी। अशा प्रकारे 100 मार्काचा आपल्या यामध्ये ग्राउंड होणार आहे, लक्षात ठेवा। आणि जे SRPFची जी भरती हे फक्त पुरुष उमेदवारांसाठी असते, महिला उमेदवारांसाठी नसते, लक्षात ठेवा। आणि SRPFचा ग्राउंड जर आपल्याला यामध्ये पास करायचं असेल तर आपल्याला जे 90च्या वर मार्क पडले पाहिजे, SC ST OBC EWS NTV ओपन SBC SCBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर यामध्ये आपल्याला 90च्या वर जर मार्क पडले तेव्हा कुठे आपल्याला चान्स राहते की बा आपल्याला यामध्ये पेपर भेटणार आहे म्हणून, नाहीतर खूप कमी चान्स असते की बा आपल्याला यामध्ये पेपर भेटणार आहे म्हणून, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे SRPF भरतीचं आपलं हे ग्राउंड असते आणि ग्राउंड झाल्यानंतर आपल्या यामध्ये SRPF मध्ये काय असते, पेपर। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते सामान्य ज्ञान, करंट अफेअरचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न। अशा प्रकारे 100 मार्काचा आपला हा पेपर होते, नेगेटिव्ह मार्किंग नसते। तर 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला टिक करून यायचं आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया पोलीस भरतीची। तर सप्टेंबर महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती येणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून तयारीमध्ये लागा, आतापासून तयारी चालू ठेवा। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवस थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।